श्री स्वामी समर्थ मित्रांनो, सकाळचे 6 वाजले आणि दारात बस उभी होती. निघालेलो अक्कलकोटला आणि तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला. बरोबर आपली जवळची सगळी मित्रमंडळी होती. या व्लॉगमध्ये त्या प्रवासाचा सगळा आनंद आपण अनुभवणार आहोत. बघत राहा आणि मजा घ्या. श्री स्वामी समर्थ. अहो, जोड सुट्टी असल्या कारणामुळे तुळजापूरला खूप गर्दी होती. मग आम्ही ठरवलं की डायरेक्ट बस तुळजापूरला न्यायची. अहो, आणि आमच्या बरोबर सगळे मधुरा रेसिपीवाले. काय सांगू, कसले अफलातून आयटम आणलेले. सुरुवात झाली पहिली इडली पण. कुठून आणलं इडली? ही स्पेशल होममेड इडली आहे. ती विजयाच्या शेजाऱ्यांनी आपल्याला छान एक वाह. ग्रीन कलरची चटणी आणि रेड कलरची ही शेडगी आणि इडली आणलेली आहे. पिस्ता दाखव लाडू सुनीताने आणलेले ड्रायफ्रुट्स लाडू. नाही ड्रायफ्रुटचा लाडू घे. सीताफळाचा ज्यूस वगैरे काय नाही होत. हा लाडू खूप स्पेशल आहे. ड्रायफ्रुटचा लाडू आहे. मेथीचा लाडू नाही, ड्रायफ्रुटचा लाडू पाहिजे तुम्हाला. आमची लहानपणाची आठवण. दिव्या काय खातो? हा आपण नळ्या बोलायचं ना लहानपणी. लहानपणी खायची तो नळ्या. बघा नळ्या. मजा करा. तुम्हाला पाहिजे होममेड नानकटाई बाय सुरे. वेर इज दॅट शंकरबाई? तुझ्या शंकरबाई दाखव द्या. वा. हल्लीच पाहिजे. त्याच्यामध्ये मस्त फ्लेवर्ड काहीतरी आहे. कॅरमल फ्लेवर. बायको हे पकड, पूर्ण पकड. पाचवण कर. नाईस नाईस नाईस. तुळजापूरला आम्हाला थोडासा वेळ लागणार आहे, कारण का गर्दी खूप आहे. त्याच्या अगोदर आम्ही नाश्ता म्हणून आम्ही पेरू. पण हे पेरू लाल काय तो आतून ताई? हो ताई. ताई काय बोलत हा? सीजनल पेरू. वाव. लोक काय काय चटरपटर घेऊन येतात, पण आम्ही काहीतरी पौष्टिक घेऊन आलेलो आहे. काकडी घेऊन आले. मगाशी पेरू खाऊन झालेला आहे आणि सगळेजण मजा घेतात. सगळेजण मजा घेतात. कोण आणि ही काय करते?
सोनालीने स्पेशल करंजी आणलेली आहे. भाकरवडी कोणी आणलेली? भाकरवडी पण आहे. लास्ट बेंच. ताव मारतायत. हा बघा, हा जर्मनी रिटर्न आहे. त्याला तिकडे असं काही भेटलं नाही. काय मग मित्रांनो, वाटलं की नाही आपण पण या पिकनिकला जायला पाहिजे होतं. अहो पण काय करणार, हाजीर तो वजीर. आम्ही खूप मजा केली बाबा आणि आमचा प्रवास पण आहे ना एकदम मस्त सुरू होता. अहो बोलता बोलता आम्हालाच समजलं नाही की कधी तुळजापूर आलं आणि तुळजापुरात पोचलो. पाहुणी आली घरा, जगदंबा माझी पाहुणी आली घरा. अहो आली आली पाहुणी आली घरा, जगदंबा माझी पाहुणी आली घरा. सडा सारवण केले वाड्यात, सडा सारवण केले वाड्यात. हळदी कुंकान देवीचा मळवट भरून, हळदी कुंकान देवीचा मळवट भरून. मी तुळजापूरला आलेलो, पण इथे असा कारभार झालेला आहे की इथे तुम्हाला नॉर्मल लाईनीत जर उभं राहायचं असेल आणि दर्शन घ्यायचं असेल तर 2 ते 2.5 तास ना, बरोबर? जास्त 3 ते 4 तास. पण इथे आम्ही हा 500 रुपयाचा पास घेतलेला आहे, स्पेशल पास. आणि आता आम्हाला माहीत नाही आहे, तर आम्हाला सांगितलं आहे की इथे 1 तासात दर्शन होईल. एक तासात दर्शन होईल. पण तुम्ही फ्रंट कॅमला मी टाकतो आणि बघा इकडे. तुळजाभवानी मंदिरला प्रचंड गर्दी आहे. काय दीपेश? प्रचंड गर्दी आहे. आणि आम्ही 500चा पास काढून आम्ही प्रयत्न करतोय ती रांग शोधायचा. पण तुम्ही गर्दी बघू शकता, तुफान गर्दी आहे. पाससाठी पण एवढी गर्दी. देवी बैसली माझी घटस्थापनेशी, देवी बैसली माझी घटस्थापनेशी. 500ची एंट्री देऊन आम्ही 500चे पास काढले. आणि ही सोय बघू शकता तुम्ही. कम्प्लिटली वेगळी लाईन आहे. खरं तर जर तुम्ही पास न काढता केलात तर 2.5-3 तास तुम्हाला थांबावं लागेल. ही वेगळी लाईन आहे. आणि ह्याच्यामध्ये एकच आहे की लहान मुलांच्या पण यांनी 500 प्रमाणे सगळ्या तिकीटचे दर लावलेले आहेत. 200चे जे दर आहेत ते बंद केलेले आहेत. आणि यांनी सांगितलं 200च्या तिकीट्स अवेलेबल नाही आहेत. शेवटी दर्शनाच्या रांगेत आलेलो आहोत. जिजामाईने सेवा केली, जिजामाईने सेवा केली, तुळजापूरची अंबाबाई
शिवनेरी नेली तुळजापूरची अंबाबाई शिवनेरी नेली पोटी मागितला हिरा अंबाबाईला पोटी मागितला हिरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा अहो आली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा. आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी मोह महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची कराया झाडणी भक्ता लागोनी पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन द्वैत सारुनी माळ मी घालीन द्वैत सारुनी माळ मी घालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेद जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन नवविध भक्तीच्या काय मग मित्रांनो, आहात ना बरोबर? अहो तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासाला लागलो. अहो सकाळपासून फक्त त्या रुचिरा स्पेशलवर होतो आम्ही. मग भुका तर लागणारच ना. गाडी थेट हॉटेलावर थांबवली. बघा पुढची मजा. प्रचिती हॉटेलला आम्ही थांबलेलो आहे. प्रचिती हॉटेल. इकडनं पुढचा प्रवास अक्कलकोटकडे आहे. पण सगळेच खूप दमलेले आहेत आणि आता 7 वाजता आम्ही मस्त जेवण करणार आहोत. प्रचिती हॉटेल आणि आम्ही झोपाळ्याचा आनंद घेतोय. वा वा वा, छान छान झोपाळा घेत आहे. वाव. माऊ आमच्याकडे बघत नाहीये. माऊचे फोटोज पण येत आहेत. पण छान कूल कूल. प्रचिती हॉटेल प्रचिती. हे काय मागवलं रे? अख्खा मसूर. आय नो, मी तुमची परिस्थिती समजू शकतो. हे बघा तिकडे जेवण आलेलं आहे पण तुम्हाला अजून जेवण दिलेलं नाही. तुम्ही कसं आहे ना, ऑर्डर पण तुमची भारी आहे रे. ऑर्डर पण तुमची भारी आहे. तुम्हाला अख्खा मसूर पाहिजे, हा याला काय बटर रोटी पाहिजे, मग तुमचे फ्लेवर्स वेगवेगळे आहेत. भाकरी हे ते. मग काय येणार? हे असं भेटणार. हे कांदे दिलेत पाहिजे. हेच खातोय. तेच खा. तिकडे चालू पण झालं बघ.
आम्ही हॉटेल प्रचितीला थांबलो. व्हेज कोल्हापुरी, पनीरची भाजी, भरपूर काय काय जिन्नस आम्ही खाल्लेले आहेत. एकदम असे स्पायसी होतं ते, पण टेस्ट एकदम एक नंबर होते. सगळेजण फुल तुफान भुकेले आहेत आणि खूप आनंद घेत आहेत जेवणाचा. इकडे पण आणि तिकडे पण, इकडे पण आणि तिकडे पण. आता पुढचा प्रवास आमचा अक्कलकोटकडे आहे. अक्कलकोटचं दर्शन आम्ही उद्या घेणार आहोत, पण त्याच्या अगोदर आजचा दिवस एकदम अप्रतिम, खूप मस्त देवदर्शनाचा आणि तुळजापूरच्या तुळजाभवानीचं दर्शन खूप छान झालं. अवघ्या 15 मिनिटात आम्हाला दर्शन भेटलं. ते पण गाभाऱ्यामध्ये जाऊन तसंच आनंद घेत आहोत. तुम्हाला पुढे बघेल काय बोलेल. तुळजापूरचं आम्ही दर्शन घेतल्याच्या नंतर हायवेला प्रचिती व्हेज रेस्टॉरंटमध्ये, फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलो आहे. आणि जेवणाची जी प्रचिती आम्हाला झाली आहे, तिखट आणि स्वीट या दोन्ही प्रकारामध्ये भेटली. स्पायसी आणि खूप भूक लागल्यामुळे आम्ही जेवणावरती खूप पडलो आहे. खूप सुंदर जेवण आहे. आणि मस्त आहे. आणि काय काय माहिती आहे का, आम्ही जर तृप्त झाले ते पण विचारू शकते त्यांना पण आवडलं आहे का. आणि तू थोडं रेस्टॉरंट पण दाखवू शकतो. त्यांना विचार. हाऊसफुल. कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय, सध्या धगधगीत वाटतंय. झालं कसा झाला तुमचा प्रवास? प्रवास झाला, खूप मजा केली आणि आम्हाला वाटलं पण नव्हतं, जसं आम्ही ऐकलं होतं की खूप जास्त गर्दी असेल, पण तसं काही झालं नाही. आमचं दर्शन फक्त अर्ध्या तासामध्ये झालं आणि खूप छान देवीच्या पाया पडलेले आणि एकदम 2 मिनटं तरी आम्ही गाभाऱ्यातच होतो. ओके. सकाळचे वाजलेत 5. दर्शनासाठी निघालेत. श्री स्वामी समर्थ. होय. ब्लॉग श्री मालवणी रुबाब. मी दर्शनासाठी निघालेलो आहोत सगळे. श्री स्वामी समर्थ. चला यार, या लवकर चला, लवकर चला. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. क्षणोक्षणी सोबत स्वामी, खरं खोटं दाखवी स्वामी. गाव आपले हे तुम्ही पाठी, जखमा माझ्या स्वामी. स्वप्न होतं, स्वप्न माझं भलं मोठं संपलं होतं. सोबत माझ्या कोणी नव्हतं अंधारात. दिसली मला एक वाट, पायी चाललो, पाय पोची अक्कलकोट. डोळ्यामध्ये पाणी, पाय अनवाणी. श्री स्वामी नाम होतं ध्यानी. दुनिया होती शानी, तुडवलं पायाने. देव माझ्या सोबत होते नेहमी आई वाणी. स्वामी गुरु माऊली, ब्रह्मांडाची सावली. परिस्थिती बदलून दुनिया मला दावली. साथ तुमची भावली, वाट मला घावली. सर्व काही सोडून आलो तुमच्या पावली. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अंधारात हरली वाट, पायी फुफाटान काट. अंधारात हरली वाट, पायी फुफाटान काट. स्वामी नाम घेता ओठी, सर्व दूर लख प्रकाश. स्वामी नाम घेता ओठी, सर्व दूर लख प्रकाश. व्याकुळलेल्या जीवाचा प्राण
माझे स्वामी, सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये फळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये फळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. चला आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. अहो पण आम्ही शांत बसणारे ते कोण? घरी जाईपर्यंत तीच धमाल, तीच मस्ती. बघा दिवाळी आमची संपलेली नाहीये. दिवाळी संपली असली तरी चिवडा बाकी होता आणि चिवडा आम्हाला भेटलेला आहे. एकट्याने खाऊ नकोस. मक्याचा चिवडा, पोळ्यांचा चिवडा, बरेच चिवडे. मस्त मजा घेत घेत आम्ही परत घरी चाललो आहोत. डिश घे. शेंगदाणा चटणीसाठी खूप मारामारी चालू आहे इथे. शेंगदाणा चटणी संपलेली. शेंगदाणा चटणी संपलेली तर इथे तुटून पडलेत सगळे लोक. तो एकदम त्याची घाई उडाली आहे. स्पेशल कुंदा चहा. परतीची वाट आणि आम्ही आता जेवणाला थांबलो अमृतामध्ये. प्युअर व्हेज. सगळेजण भुकेलेले आहेत. सगळेजण येतील. बघूया जेवण कसं आहे ते. खूप वेळानंतर, खूप प्रतीक्षेनंतर आम्हाला जेवण आलेलं आहे दुपारचं आणि आम्ही आता ताव मारणार आहोत. फुल टीम आमची. टीम पहिल्यांदा एक एक द्या, नंतर रिपीटचं बोलूया. त्यांना एक एक सांगितलं पाहिजे. हॉटेल अमृतामध्ये आहोत आम्ही आणि प्युअर व्हेज मजा येणार आहे. आणि घरी परत चाललो आहे. स्वामींचं आणि तुळजाभवानीचं दर्शन खूप छान पद्धतीने झालं आहे. सेकंड राऊंडला आहे ना, आणि याला पाहिजे त्याला द्या. रेडी राहतो. सगळेच जण भुकेलेले आहेत. सगळेच जण. कारण का सकाळी खूप लवकर नाश्ता केलेला, त्याच्यामुळे सगळ्यांना भूक लागली. 3 भाज्या आहेत. कोणच दुसऱ्या भाजीसाठी पण वाट नाही बघत आहे. आणि सगळ्यांनी चालू केलेलं आहे. आता पाण्याची बॉटल. तुम्ही दुसरी भाजी वाढायला घ्या. माऊ भूक लागली. दुसरी भाजी वाढायला घ्या. हे काय आलं? खा रे कधी खाणार तुम्ही? रोटीज. मला ही रोटी संपली काय करायचं? दुसरी भाजी येणार लगेच वाढायला. नाही एकच नाही, दुसऱ्याला सांगा वाढायला. कारण तो संपेपर्यंत त्यांचं संपलेलं आहे. तुम्ही वाढायला घ्या, दुसरीला सांगा. चला बरोबर. हे आमचे आयोजक विजय शेडगे यांनी खूप परिश्रमानंतर हे सगळं आयोजन खूप छान पद्धतीने केलं आणि आम्हाला या
पूर्ण प्रवासामध्ये चांगली साथ दिली हे आमचे विजय शेठ. जेव्हा आनंद घ्या. कोणाचं कोणाकडेच लक्ष नाही आहे, कारण का तुफान भूक लागलेली आहेत आणि सगळे ताव मारतात. या आमची बच्चा पार्टी का भाई कसं आहे जेवण? हा जबरी. ऑलरेडी पापड आहे. व्हिडिओ घे आणि हे लिंबू आहे ना, हे डायरेक्टली चावायचं आहे. हा अगदी तोंडातून चावायचं आहे आणि पिळायचं आहे. 40 सेकंड. हां 40 सेकंड. 40 सेकंड. ठीक आहे. हे बिया काढा. तर बिया काढलात ना, आणि हे सगळे मास्टर्स आहे याच्यामध्ये. यांनी मला सांगितलं आहे की आम्ही सगळे बिंदासपणे खाऊ शकतो आणि लिंबू बिंदासपणे चावायचं आहे. चावायचं आहे. हो अरे 5 2 3 go. वाव. याच्यावर पण घ्या. अरे याच्यावर पण घ्या. संपला काय हो. तुळजापूरचं दर्शन आणि अक्कलकोटचं दर्शन हे आपलं अतिशय सुंदर झालेलं आहे आणि आपला प्रवास पण छान झाला आहे. बाकीचे प्रोग्राम पण छान झाले आहेत. त्यामुळे श्रावणी ताईने खुश होऊन आज आपल्याला आईस्क्रीम कॉम्प्लिमेंटरी दिलेली आहे. चलो बिग क्लॅप फॉर हर. कम ऑन. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. मित्रांनो, आमचा प्रवास तर सुखकर झाला. पुन्हा भेटूच. अहो पण जाण्या अगोदर स्वामी काहीतरी सांगू इच्छितात तुम्हाला. तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा क्षण मनापासून जगून घे. आयुष्यातला प्रत्येक क्षण हा शेवटचा क्षण